हाय फ्रेंड, जय महाकाल। आता मी रेस्क्यूसाठी आलेलो आहे आणि साप जो आहे ह्या विटांच्या मागे आणि मी त्याला शोधण्याचा प्रयत्न करतोय आणि दिसलाय मला तो इंडियन स्पॅक्टिकल कोब्रा आहे तो। मला थोडेसे ह्या विटा काढावं लागतील। माझ्या घरापासून 1 किलोमीटरचं अंतर आहे। तिथे कंस्ट्रक्शन लाईन आहे, तिथे बिल्डिंगचे कामं चालू आहेत। तिथे हा साप होता आणि मी आता त्याला रेस्क्यू करण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करतोय। बघूया, खूप चिडलेला आहे तो, पण मी त्याला एकदम रिलॅक्समध्ये पकडणार आहे, जास्त घाई नाही करणार। सापाला जितकी घाई कराल तितकं धोक्याचं होऊ शकतं, म्हणून एकदम शांत दिमागाने पकडावं लागतं। आणि मी त्याला व्यवस्थित पकडलेलं आहे, पण बघूया आता। बघा कसा चिडला तो, खूप ॲक्टिव्ह आहे तो। साधारण त्याची लांबी 4 फुटापर्यंत आहे, 4-4.5। आणि मित्रांनो, मला येताना माझ्याकडे स्टिक नव्हती, कारण मी मार्केटमध्ये होतो। काही कामानिमित्त मी मार्केटमध्ये आलो होतो, माझ्याकडे स्टिक नव्हती। घाईघाईत मला खूप फोन येत होते, सारखे कॉल येत होते, म्हणून मी लगेच आलो तसाच। पण मी काडी असली तरी पण मी चांगल्या पद्धतीत रेस्क्यू करतो, असं काही नाही। शक्यतो मी स्टिक वापरतोच, पण बाहेर कुठं गेल्यावरती स्टिक घेऊन फिरता येत नाही। कधी इमर्जन्सी कॉल आला तर मला जावं लागतं असं, पण मग ते काडीने मी ॲडजस्ट करून घेतो सर्व। आता मी त्याला लगेच पॅक करणार आहे। खूप ॲक्टिव्ह होता असा, मजा वाटली रेस्क्यू करताना। आणि मित्रांनो, यांना पकडल्यावरती यांना सोडण्याचं खूप टेन्शन येतं आम्हाला। आणि जिकडे तिकडे वस्ती आहे सर्वीकडेच, 3 किलोमीटर जाण्याचे 6 किलोमीटर। हे बघा, आता इकडे बघा, हे रेल्वेचं काम चालू आहे। इकडे दुसरी रेल्वेची पटरी होणार आहे आमच्या बाजूला इकडेच। मी 2 किलोमीटर लांब आलेलो आहे, 3 किलोमीटर। आणि इकडे बघा, समोर एक हायवे आहे, तिकडे समृद्धी हायवे, नवीन हायवे झालेला। आता एक वर्ष झालं आहे हा हायवे चालू झाला आहे। सापांचं राहण्याचं खूप आता मुश्किल झालेलं आहे, कठीण आहे खूप, कारण हा पूर्ण जंगल होता ह्या भागात। आणि आता तिथं इकडनं रेल्वे, तिकडनं हायवे, आणि आता बघा इथे खूप मोठा डोंगर होता, हा पूर्ण पोखरलेला आहे, काहीच ठेवलं नाही इथे रेल्वेवाल्यांनी। आणि इकडे समोर बघा, त्या बाजूनी पण रेल्वेच्या त्या बाजूनी दुसरी साईड आहे कंस्ट्रक्शन लाईन, तिकडं पण एक हायवे आहे, नाशिक मुंबई हायवे तिकडं पण। आणि बघा रेल्वेवाल्यांनी कसं काम एकदम जोरात केलेले। आपला देश प्रगती करत चालला आहे, पण मुक्या प्राण्यांचे खूप हाल होतात, एवढं नक्की। आता मी त्याला रिलीज करतोय। रिलीज करायला थोडं खाली आलेलो आहे मी, कारण मधल्या भागामध्ये जे जंगल आहे तिथं। त्याला मी अडवण्याचा प्रयत्न करतो, माझ्याकडे आला, कारण माझे पाय हलत होते म्हणून तो माझ्याकडे आला। मला चावण्यासाठी नाही, पण त्याला पळायचं होतं तिथं। पण मी त्याला परत पकडला, कारण वरच्या बाजूला रेल्वे, हा रेल्वेत गेला असता लगेच, म्हणून मला त्याला पकडावं लागलं। मी त्याला जाऊन दिला असता तर परत गाडी आली असती, त्याला उडवलं असतं। मला खालच्या बाजूला त्याला सोडणं खूप गरजेचं होतं। बघा तुम्ही, मी त्याला आता रिलीज करतोय। मित्रांनो बघा किती ॲक्टिव्ह आहे। आणि मित्रांनो, असं जिकडे तिकडे कामं झालेले आहेत सर्व, आणि मुक्या प्राण्यांचे खूप हाल झाले आहेत। समृद्धी हवेमुळं खूप प्राण्यांचे हाल झालेले आहेत, कारण जंगलामधून गेलेला हायवे पूर्ण। आणि नीलगाय, हरिण, असे खूप प्राणी, छान छान प्राणी आहेत ते सर्व, त्यांची धावपळ झालेली जिकडे तिकडे, कारण हे लोक सुरुंग फोडतात, त्याच्याने खूप त्यांचे हाल झालेले। काही मेलेले पण आहेत, सापांचे ते विचारूच नका। बघा हा साप कसा बसला, एकदम गोल फिरतोय। याचं लक्ष फक्त तो मुलगा आहे, फिरतोय गोल गोल त्याच्यावरतीच आहे। मी त्याच्या बाजूला बसलोय,
तरी पण माझ्या त्याचा काही प्रॉब्लेम नाही माझ्यापासून त्याला, कारण मी हालतच नाही तिथून. तो मुलगा हालचाल करतोय म्हणून त्याच्याकडे त्याचं लक्षच असतं. म्हणजे साप हलत्या दुलत्या वस्तूवरती जास्त लक्ष देतो, ॲक्टिव्ह होतो. तुम्ही शांत उभे राहिले तर तुमच्याकडे तो ॲक्टिव्ह होणार नाही. आणि असं काही नसतं की सापाला धक्का लावला तर साप डोक धरतो, मागे लागतो, असं काही नसतं मित्रांनो. त्यांना तेवढी मेमरी नसती. याचं विष जे असतं न्यूरोटॉक्सिक असतं. बघा मी त्याला टच करतोय, त्याला उचलतोय, तो माझ्यावरती किती जोरात धावला, पण मी त्याच्यापासून त्याच्या रेंजपासून खूप लांब होतो. मला माहिती आहे, कारण हा 2 फुटापर्यंत लांब उडी झेप घेऊ शकतो. त्याचे फणा त्यांनी मारला तर लांब होतो मी. आता मी त्याला सोडलं, पण परत हा रेल्वेकडे चालला होता म्हणून मला त्याला थांबावं लागलं. हे बघा, पण तो फिरला माझ्याकडे लगेच. मी त्याला असंच पकडायला गेलो असतो तर अटॅक केला असं त्यांनी. त्याला उचलून मी खालच्या बाजूला आणला, इकडं जंगलाच्या साईडने. बघा आता इकडून ना तो एकदम सुरक्षित जाईल तो खाली. मला पुन्हा यकीन आहे खाली की हा सुरक्षित राहील पण, आणि जंगल भागेमध्ये त्या मधल्या भागामध्ये तो चांगला राहील. ही व्हिडिओ आवडली असेल नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.